भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, हे आहेत आधार त्या प्रत्येक भक्ताचा जो संकटात कोसळतो आणि पुन्हा उभा राहतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ आजही भक्तांच्या प्रत्येक हाकेला उत्तर देतात. चला मन श्रद्धेनं जोडूया आणि स्वामींच्या दिव्य लीलांचा अनुभव घेऊया. जर तुमच्या मनातही स्वामींवर निस्सीम विश्वास असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामींची ही दिव्य माहिती प्रत्येक भक्तांपर्यंत शेअर करा. चला एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ फक्त नाव जरी घेतलं तरी एक वेगळीच शक्ती जाणवते, नाही का? तर आज आपण त्यांच्याच या अद्भुत लीलांनी भरलेल्या दिव्य जीवनाची गाथा उलगडणार आहोत आणि ही माहिती आपण थेट सप्तशती या पवित्र ग्रंथातून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा एक अविस्मरणीय प्रवास. कल्पना करा, या कथेची सुरुवात कुठून होते? तर एका अशा आकड्याने ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. 300, हो तब्बल 300 वर्ष श्री स्वामी समर्थ कर्दळी वनाच्या घनदाट जंगलात एका खोल गहन तपश्चर्येमध्ये पूर्णपणे विलीन झाले होते. विचार करा, 3 शतक. सप्तशती ग्रंथाची सुरुवातच इतकी सुंदर आहे. ती स्वामींच्या दिव्य रूपाच्या वर्णनाने होते. हा जो श्लोक आहे ना, तो सांगतो की ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, म्हणजे आजानुबाहू, ज्यांचे डोळे विशाल आहेत आणि जे स्वतः अनंत ब्रह्मांडाचे एक मूर्तिमंत स्वरूप आहेत. भक्तांसाठी तर ते जणू काही कल्पवृक्ष आणि कामधेनूच आहेत, म्हणजे जे मागाल ते देणारे. तर अशा स्वामी समर्थांना आपण आधी नमन करूया आणि मग कथेला पुढे घेऊन जाऊ. तर आज आपण स्वामींच्या प्रवासाचे काही महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. म्हणजे त्यांच्या त्या महान जागृतीपासून, मग हिमालयात त्यांनी दिलेली शिकवण, त्यानंतर त्यांचा तीर्थयात्रेचा मार्ग, मंगळवेढ्यात त्यांनी केलेली कृपा आणि शेवटी त्यांच्या चिरंतन आशीर्वादाबद्दलही जाणून घेऊया. चला तर मग कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. ही आहे महान जागृतीची कथा, कर्दळी वनातल्या त्या 300 वर्षांच्या समाधीची. तर स्वामी महाराज याच समाधी अवस्थेत होते, म्हणजे अशी अवस्था जिथे ध्यान करणारा आणि त्याचं ध्येय एकरूप होऊन जातात. जरा कल्पना करून बघा, त्यांच्या शरीराभोवती एक मोठ्यांचं मोठं वारूळ उभं राहिलं होतं, पण त्यांना बाह्य जगाची काहीही कल्पना नव्हती. ते पूर्णपणे त्या परमतत्वात विलीन झाले होते. आणि मग एक अशी घटना घडली जी पूर्णपणे अनपेक्षित होती, म्हणजे कुणी विचारही केला नसेल. जंगलात एक लाकूड तोड्या लाकड तोडत होता आणि अचानक त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती थेट त्या वारुळावर जाऊन आदळली. ती कुऱ्हाड स्वामींच्या मांडीला लागली आणि त्याच क्षणी त्या एका अपघाती आघाताने त्यांची तब्बल 300 वर्षांची समाधी भंग पावली आणि स्वामी पुन्हा एकदा या जगात प्रकट झाले. बरं, आता इथून पुढे त्यांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे हिमालय, जिथे स्वामींनी अशा काही दिव्य लीला घडवल्या की त्या ऐकून आपण अचंबित होऊन जाऊ. ही गोष्ट तर ऐकाच, किती विलक्षण आहे बघा. स्वामी हिमालयात इतर योग्यांसोबत बसून संवाद साधत होते आणि त्याच वेळी त्यांच्या समोर 2 भले मोठे वाघ उभे राहिले. आता साहजिकच वाघ समोर आल्यावर भीती वाटणार, पण नाही, त्यांच्या डोळ्यात जराही क्रूरता नव्हती. उलट असं वाटत होतं की ते काहीतरी ऐकण्यासाठी, काहीतरी समजून घेण्यासाठी आलेत. स्वामींनी फक्त एकदा त्या वाघांकडे पाहिलं आणि आपल्या दिव्य दृष्टीने त्यांचा सगळा भूतकाळ ओळखला. ते त्यांना म्हणाले, अरे तुम्ही दोघे तेच महान पंडित आहात ना, जे हत्तीवरून मिरवत आपल्या ज्ञानाच्या गर्वाने इतरांना वादविवादाचं आव्हान देत फिरायचे. स्वामींचं फक्त एक वाक्य आणि त्या वाघांना आपला सगळा पूर्वजन्म आठवला. त्यांना आपली चूक कळली आणि पश्चातापाने त्यांनी स्वामींच्या चरणांवर आपलं डोकं ठेवलं. स्वामींनीही कृपा केली. त्यांना फक्त त्या पशुयोनीतून मुक्त नाही केलं, तर पुढच्या जन्मात काशीमध्ये विद्वान ब्राह्मण म्हणून जन्माला याल असा आशीर्वादही दिला. याला म्हणतात सद्गती. असाच आणखी एक प्रसंग आहे. एका ब्राह्मणाच्या हातून नुकतीच गोहत्या घडली होती आणि तो पश्चातापाने जळत होता. स्वामींनी त्यालाही त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली. म्हणाले, तू मागच्या जन्मी एक क्रूर शिकारी होतास आणि तू असंख्य प्राण्यांची हत्या केली होतीस. म्हणजे त्याच्या कर्माचा आरसाच जणू त्यांनी त्याच्या समोर ठेवला आणि मग करुणा म्हणून स्वामींनी त्या मृत गायीला पुन्हा जिवंत केलं. इथे तर स्वामींनी अक्षरशः निसर्गावरचं आपलं प्रभुत्वच दाखवून दिलं. काही शिकाऱ्यांनी हरणांच्या कळपावर गोळ्या झाडायला सुरुवात केली, पण गंमत म्हणजे स्वामी महाराज त्या हरणांच्या कळपात अगदी शांतपणे बसले होते. त्यामुळे एकही गोळी कोणाला लागलीच नाही. उलट स्वामींनी फक्त 2 छोटे खडे उचलले आणि शिकाऱ्यांच्या दिशेने फेकले. आणि काय आश्चर्य, ते शिकारी जागच्या जागीच खिळून राहिले.
जणू काही पुतळेच. मग स्वामींनी त्यांना अहिंसेचं महत्त्व समजावून सांगितलं आणि नंतर त्यांना माफ करून मुक्त केलं. बरं, हिमालयातल्या या लीलांनंतर स्वामींनी एक दीर्घ प्रवास सुरू केला. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत ती पावन करत ते दक्षिणेच्या दिशेने निघाले. चला, तो प्रवास कसा होता ते पाहूया. म्हणजे बघा, हिमालयातून त्यांचा प्रवास सुरू झाला. तिथून ते द्वारकेला गेले, मग सोमनाथ, त्यानंतर आबू पर्वतावरही त्यांनी काही काळ दिगंबर अवस्थेत वास्तव्य केलं. आणि असा हा भारतभर प्रवास करत ते अखेर पोहोचले आपल्या महाराष्ट्रात मंगळवेढ्याला. तर आता आपण कथेच्या त्या भागावर येऊया जिथे स्वामींचं मंगळवेढ्यात आगमन होतं आणि त्यांच्या कृपेचा, त्यांच्या अस्तित्वाचा अनेकांना प्रत्यक्ष अनुभव येतो. इथे आपल्याला देव मामलेदार नावाच्या एका थोर भक्ताची गोष्ट कळते. त्यांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की स्वामींना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वीच ते रोजच्या रोज आपल्या ध्यानात स्वामींचं रूप पाहायचे आणि तिथेच मनानेच त्यांची पूजा करायचे. यालाच तर मानस पूजा म्हणतात, म्हणजे मनाने केलेली पूजा. आणि भक्ताच्या या निस्वार्थ भक्तीला स्वामी प्रतिसाद देणार नाहीत असं होईल का? ते स्वतः जंगलात प्रकट झाले. देव मामलेदारांच्या त्या मानसपूजेला त्यांनी साक्षात दर्शनाने पावती दिली आणि त्यांना वचन दिलं की काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी कायम आहे. इतकंच नाही तर पुढे ते अक्कलकोटला येणार आहेत याचे संकेतही त्यांनी त्याच वेळी दिले होते. आता एका जनी नावाच्या एका वृद्ध आणि गरीब भक्त स्त्रीची गोष्ट. तिची परिस्थिती बेताची होती, पण तिची पंढरपूरची वारी कधी चुकायची नाही. पण एकदा काय झालं, वाटेतच भयंकर वादळ सुटलं. नदी नाल्यांना पूर आला. आता पलीकडे जायचं कसं? बिचारी जनी तिथेच अडकून पडली, चिंतेत. आणि अशा असहाय्य परिस्थितीत तिची मदत करायला कोण येणार? तर स्वतः स्वामी महाराज. ते तिच्या समोर प्रकट झाले. तिच्या डोक्यावर त्यांनी आपला हात ठेवला आणि एक खूप खूप मोठा उपदेश केला. ते म्हणाले, जनी, फक्त त्या मूर्तीत विठ्ठल शोधू नकोस. अरे, हा विठ्ठल तर या सगळ्या चराचरात भरलेला आहे, तो पहा. आणि हे शब्द तिच्या कानावर पडताच जनीची समाधी लागली. तिला सगळीकडे कणाकणात विठ्ठलाचं दर्शन झालं. किती मोठी शिकवण आहे ही! देव फक्त देवळात नाही, तो सगळीकडे आहे. तर आपण या सगळ्या दिव्य कथा ऐकल्या, पण आता समारोपाकडे वळताना एक महत्त्वाचा प्रश्न येतो की या कथा ऐकण्यामागे नक्की उद्देश काय आहे, याचं फळ काय मिळतं? खुद्द सप्तशती ग्रंथच याचं उत्तर देतो. त्यात लिहिलं आहे की स्वामींच्या या कथांचं श्रवण केल्याने, म्हणजे त्या फक्त ऐकल्याने किंवा त्यांचं पठन केल्याने आपल्या आयुष्यातले अडथळे दूर होतात, आपल्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर कायम राहते. स्वामींचं हे रूप बघा, किती शांत, करारी आणि तरीही तितकंच प्रेमळ. हेच रूप त्यांच्या चिरंतन अस्तित्वाची आणि त्यांच्या कृपेची साक्ष देतं. ती कृपा जी आजही लाखो भक्तांना पावते, त्यांना अनुभवता येते. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, त्यांची शिकवण, त्यांचं अस्तित्व आजही इतकं सखोल आणि प्रासंगिक का वाटतं? त्यांच्या कृपेचा अनुभव आजही लाखो लोकांना का येतो? यावर थोडा विचार करायला हरकत नाही. जर तुमच्या मनातही स्वामींवर निस्सीम विश्वास असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामींची ही दिव्य माहिती प्रत्येक भक्तांपर्यंत शेअर करा. चला एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.